प्रकाशन सादर करीत आहे शिवचरित्र कथन भाग 2। सुलतानांची बेजरब सुलतानी महाराष्ट्रात गाजतच होती। गरीब शेतकरी आणि बलुत्यावर जिणं जगणारे गाव कामगार मात्र हैराण झाले होते। नको झालं होतं जिणं त्यांना। मावळ्यांच्या अंगाला कपडा मिळत नव्हता। टिकवलेल्या अन्नधान्यावर त्यांचा स्वतःचा हक्क उरत नव्हता। तो हक्क लुटारू फौजांचा होता। धान्यावर, बायकोवर आणि स्वतःवरही त्यांचा हक्क कुठं होता? चीड येत होती, पण बोलायचं त्यांना धडच होत नव्हतं। पण ही सार बोलून दाखवणारा गोरगरिबांचा एक नाथ त्या काळात पैठणमध्ये जन्माला आला होता। मोकळ्या मनानं सर्वांना तो आपल्या भोवती जमवीत होता। सुलतानांचा असह्य जाच तो भागवतात गुंफवून दाखवित होता। म्हणत होता, ऐशी वर्तता मोह स्थिती, पूर्ण कळीची होय प्रवृत्ती, तेव्हा नीच ते राजे होती, प्रजा नागविती चोर प्राय, अपराधे वीण ते वितंड, भले त्यासी करीती दंड, मार्गस्था करीती कोंड, करीती उदंड सर्वापहरण, गाई ब्राह्मणांसी जाण, पीडा करीती दारुण, क्षेत्रवित्त दारा हरण, स्वार्थे प्राण घेतात। हे दुःख बोलून दाखवताना लोकांचा तो नाथ लोकांच्याही नादानीबद्दल हळूच त्यांना चिमटा घेत होता, कांत्या देत होता। म्हणत होता, दावल मलकाची पूजिती गदा, वर्षातून फकीर होती एकदा, मग डोळा होता थंडा, खाती मलिदा तुर्कांचे खरकटे। पाछे जुलमांची रास चढतच होती। भागवत धर्माच्या महापुरुषाची समाधी वनवासात पडली होती। नाथांचं लक्ष आळंदीकडे वासरासारखं खेचलं गेलं। ते समुदाय घेऊन आळंदीला लगबगा आले। तिथं पाहतात तो काय, सार अरण्यमय। नाथ स्वतः ओरबाडे ओरखाडे सुशीत आत शिरले। त्यांनी समाधी शोधून काढली। झाडी, फांद्या, मुळ्या त्यांनी कापून काढल्या। भागवत धर्माच्या गळ्याला लागलेल्या या मुळ्या नाथांनी कापून काढल्या। समाधीचा त्यांनी जीर्णोद्धार केला। वारकऱ्यांची पताका पुन्हा एकदा इंद्रायणीच्या काठावरती फडफडू लागली। लोक लपतछपत जमा होऊ लागले आणि म्हणू लागले, विठ्ठल 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 विठ्ठल। नाथ जणू काही त्यांना सांगत होते की अरे रडायला तरी एकत्र या, पण एकत्र येऊन रडा, एक दिवस तो पांडुरंग तुम्हाला हसवील। नाथ सर्वांच्यावर प्रेम करीत होते। सर्वांनी सर्वांच्यावर प्रेम करावं असं ते सर्वांना सांगत होते, शिकवत होते। सांगणं शिकवणं सोपंच असतं, आचरण करणं अवघड असतं। कधी कधी परीक्षेची वेळ आली की ते ताबडतोब लक्षात येतं याचं खरं रूप कोणचं। एकदा नाथ घरी येत होते। दुपारची वेळ, ऊन तापलेलं, उन्हाळ्याचे दिवस, आणि अशा वेळेला गोदावरीच्या काठावरती असलेल्या वाळवंटामध्ये एक महाराचं पोरग हे तळमळत होतं, कारण त्याचे पाय चटाचटा भाजत होते। आणि हे एकनाथांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ते कळवळले आणि आपोआप आईच्या पावलानं झरझर झरझर चालत गेले आणि त्यांच्या महाराच्या पोराला पटकन उचलून कडेवर घेतलं। असा दुसराही एक प्रसंग घडला। नाथांच्या घरी वर्षातनं एकदा श्राद्ध हे असायचं आणि श्राद्धाच्या वेळेला ब्राह्मण मंडळी ही यायची। मंत्रपूर्वक सारा श्राद्धविधी पार पडायचा। ब्राह्मण मंडळी जेवायची आणि नंतर मग इतर मंडळी जेवायला बसायची। एकदा ब्राह्मणाने याला उशीर झाला। श्राद्धाचं सारं अन्न तयार होतं, त्याचा गंध बाहेर सुटला होता। पण ब्राह्मण जेवून गेल्यानंतर त्यांची उष्टी पत्रावळी आपल्याला मिळतील ह्या आशेनं नाथांच्या दरवाजाच्या बाहेर अनेक महाराची माणसं येऊन बसलेली होती। ती भुकलेली होती। बराच वेळ झाला तरी ब्राह्मण आलेच नाही। महाराची माणसं केविलवाण्या आशेनं नाथांच्या दरवाजाकडे पाहत होती की आता बामणं जेवतील, मग त्यांची जेवणं झाली की मग आपल्याला पत्रावळी मिळतील, त्याच्यावर 2 घास मिळतील। आणि नाथांचं हृदय कळवळलं, ह्या साऱ्यांना भूक लागली। आता ब्राह्मण येणार आणि त्यानंतर हा सारा विधी होऊन मग त्यांची जेवणं होणार, किती उशीर। आणि म्हणून नाथांनी एकदम त्या सर्व महारांना हाकच मारली
आणि त्यांनी सांगितलं, अरे या या आत या. आणि त्यांच्याकरता अंगणामध्ये पानं मांडली. त्यांना जेवायला वाढलं. पोटभर त्यांना जेवायला वाढलं. ब्राह्मणांच्या करता शिजवलेलं, श्राद्धाकरता शिजवलेलं सारं अन्न त्यांनी महारानं जेवायला घातलं. आणि सारं गावाच्या ब्राह्मणांना समजलं. ब्राह्मण संतापले. नाथांनी त्यांनाही सांगितलं की नाही, मी तुमच्याकरता नवीन अन्न नव्यानं स्वयंपाक करून मी शिजवतोय, तयार करतोय. तुम्ही रागवू नका, पण महाराणा लागलेली भूक मला पाहवली नाही आणि म्हणून मी त्यांना ते जेवण घातलं. चिडलेल्या ब्राह्मणांनी यायचं नाकारलं. आणि त्यावेळेला म्हणे, लोकांना असं जाणवलं, लोकांना असं दिसलं म्हणे की साक्षात एकनाथांचे पूर्वज आणि प्रत्यक्ष पांडुरंगच मुळी त्या पंक्तीला येऊन जेवायला बसलाय. ते असो, परंतु श्राद्धाचं अन्न ब्राह्मणांच्या आधी महाराला प्रत्यक्ष स्वतःच्या घरात जेवायला वाढणारा हा नाथ खरोखर महात्मा होता. लोकांना वर्तमान काळाची जाणीव देताना आणि सुलतानी अंमलाची धग किती भयंकर आहे हे सांगताना ते रामायण आणि भागवत अशा पद्धतीने सांगत आणि लिहित की त्यातील राक्षसांची वर्णनं आणि बादशाही अंमलदारांची वर्णने ही सारखीच होती. राक्षसांचे अत्याचार आणि बादशाही अंमलदारांचे अत्याचार हे सारखेच होते. म्हणून प्रत्यक्षतः बादशाही अंमलदारांच्यावर टीका न करताना राक्षस किती भयंकर आहेत हे सांगत सांगत ते सुलतानी अंमलाचे लोकांना जाणीव देत होते. पुणे प्रांतात याच काळात जनाब मीर मोहम्मद झमान याने एकट्यानं 33 मंदिरं उद्ध्वस्त केली. हे वर्ष होतं इसवी सन 1586 आणि मोठ्या अभिमानानं या पराक्रमाचा शिलालेख त्यांनी तिथं कोरून ठेवला. आजही तो शिलालेख तिथं आहे. लोक मुकाट मानाखाली घालून सहन करीत होते. गोव्याच्या फिरंग्यांनी तर कहर चालवला होता. त्यांनी तर एका धडाक्यात इसवी सन 1565 मध्ये 600 मंदिरं लोळवली. जिवंत जाळणं, तेलात तळून काढणं असे जुलूम शिगेला गेले होते. वडले घर या नावानं धार्मिक प्रश्नांचा उहापोह करणारी आणि न्याय देणारं न्यायालय उभं केलं होतं म्हणे त्यांनी. त्याला म्हणत असत गोवा इन्क्विजिशन. जो कोणी असा काही गुन्हा करील त्यांच्या दृष्टीनं त्याला अशा भयंकर शिक्षा दिल्या जात असत. वडले घरातून मनुष्य सहसा सुखरूप बाहेर येतच नसे. राक्षसांवर ताण करणारे अत्याचार फिरंगी करीत होते. तरी गोमांतकाची शांता दुर्गा अजून अशांत होत नव्हती. अशा कठीण काळात विठ्ठलाच्याही नावानं लोकांना एकत्र आणणं बिकट होतं. एकनाथांनी ते सातत्याने केलं. नाथांना लोकस्थिती पाहवत नव्हती. ते तळमळीनं अध्यात्माच्याच माध्यमातून शक्य तेवढं ते करीत होते. ते शिकवित होते, अभंग गात होते, कीर्तन करीत होते, भारुड गात होते, वासुदेवाची, वाघ्या मुरळीची, रोडग्याची गाणी गात होते, शिमग्याची बोन सुद्धा तळतळून मारित होते. ते परमेश्वराला आर्त हाक मारित होते. समाजाच्या चितशक्तीला ओरडून आवाहन करीत होते. शुंभ निशुंभ महिषासुरादी राक्षसांचा संहार करणाऱ्या आदिशक्ती भवानीच्या दरवाजावर मुठी आपटीत आक्रोश करीत एकनाथ म्हणत होते, दार उघड बये, दार उघड, दार उघड, दार उघड, दार उघड. अलक्षपूर भवानी दार उघड बया, माहूर लक्ष्मी दार उघड बया, कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया, तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया, तेलंगण लक्ष्मी दार उघड बया, कन्नड लक्ष्मी दार उघड बया, पाताळ लक्ष्मी दार उघड बया, अष्टभुजा लक्ष्मी दार उघड बया, पंढरपूर निवासिनी दार उघड बया, दार उघड, दार उघड, दार उघड. कोण होती ही बया? कोण होती ही भवानी? कोण होती ही महालक्ष्मी? ही होती जनता. त्या जनतेलाच ते हाका मारित होते आणि म्हणत होते, दार उघड बया, दार उघड. नमो निर्गुण निराकार, मूळ आदिमाया तू साकार, घेऊनी 10 अवतार करीसी दुष्टांचा संहार. महाराष्ट्राच्या अवघ्या जनता जनार्दनाला आदिशक्तीच्या स्वरूपात पाहून नाथ परिस्थितीच्या भयान अंधारात दार ठोठावीत होते आणि म्हणत होते, दार उघड बया, दार उघड. नाथांचा आणि अनाथांचा तो आक्रोश महाराष्ट्र भैरवीच्या कानी आदळत होता. राज्य अंधाराचं होतं. 16व्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे राहून भवानी पुढे हात जोडून नाथ हाकारीत होते, दार उघड, दार उघड.
आणि त्या अंधारातच दार किंचित किलकिलं झालं. किलकिल्या दाराच्या बारीक फटीतून नंदादीपाचा प्रकाश झोत बाहेर पडला. मालोजीराजे भोसले. मालोजीराजे भोसल्यांचं घराणं वेरूळचं होतं. वेरूळची पाटीलकी मालोजींच्या वडिलांच्याकडे होती. त्यांच्या वडिलांचं नाव होतं बाबाजीराजे भोसले. घराणं फार मोठं. राजे हा वंश परंपरेनं त्यांच्यापुढे लागत आलेला किताब. परंतु आता मात्र करीत होते कुणबावा. हाती नांगर धरून शेती करीत होते. ईश्वराची भक्ती करीत होते. घृष्णेश्वराचे ते भक्त होते. घृष्णेश्वराचं प्राचीन मंदिर कोलमडून गेलेलं होतं, मोडकळीला आलं होतं. मालोजीराजे घृष्णेश्वराच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ नित्य नेमानं येत. त्या पुरुषाबरोबर वयानं थोडा लहान, पण अगदी तसाच दुसरा एक पुरुष घृष्णेश्वरापुढे आशीर्वादाच्या आशेनं आणि गुप्त महत्वाकांक्षेनं मस्तक टेकवीत होता. दोघे अगदी सख्खे भाऊ शोभत होते. नव्हे, सख्खे भाऊच होते ते. थोरल्याचं नाव होतं मालोजीराजे भोसले. धाकट्याचं नाव होतं विठोजीराजे भोसले. वेरूळच्या बाबाजीराजे भोसले पाटलांची ही दोन मुलं. आपल्या घृष्णेश्वराचं मोडकळीला आलेलं देऊळ पुन्हा एकदा उद्धारावं असं त्यांना फार फार वाटे. आणि एक दिवशी अप्रूप घडलं. मालोजी आणि विठूजी शेतावरती खणत असताना त्यांच्या कुदळी अडखळल्या. खण्ण असा आवाज उमटला. आश्चर्यच. माती जरा दूर करून पाहिलं. पाहता तो हंड्याची तोंड, पिवळी धमक्क लक्ष्मी मातीच्या थराखालून हसत होती. मालोजीचे डोळे गिरिरले. अपार धन. मालोजीला भूमिगत धन अवचित सापडलं. शंकर पार्वतीची कृपाच झाली. कुठेच मावेना एवढा आनंद झाला. डोळ्यापुढे बेलाची पानं लवलवू लागली. आता आता घृष्णेश्वर, शिंगणापूर, पाण्याचं तळ, दान धर्म, आता सगळं सगळं करायचं हे त्याच्या मनानं त्या क्षणालाच मुळे संकल्प सोडून ठरवलं. धन वर काढलं. खणखण खणखण लक्ष्मीची नुपुरं जणू वाजत होती. आणि मालोजीच्या मनात घणघणत होती घृष्णेश्वराची घंटा आणि दौडत होत्या खडाड खडाड घोड्यांच्या टापा. घृष्णेश्वर मंदिराचा मालोजी आणि विठोजी यांनी उत्तम प्रकारे जीर्णोद्धार केला. लगेच शिखर शिंगणापूरला महादेवाच्या डोंगरावर तळ खोदायलाही पण मालोजींच्या पहारी सुरू झाल्या. खणखण घावाखाली ठिणग्या उडवीत खडक तडातडा फुटू लागला. पाणी लागलं. औरस चौरस तलाव पाण्यानं तुडुंब भरला. देवदर्शनाला येणारा प्रत्येक जण ते गोड गार पाणी पिताना जणू अमृत पितोय असाच अनुभव घेऊ लागला. अशाच कितीतरी सत्कृत्यामध्ये त्यांनी पैसा खूप खर्च केला. आता तो धर्मात्मा शोभू लागला. त्याची कीर्ती चारी दिशांना पसरू लागली. लोक गुण गाऊ लागले. धर्मकृत्य करीत असतानाच मालोजींची नजर तलवारीकडे गेली. त्यांनी पदरी हत्यारबंद मराठी जवान जमा केले. पागा सजवली. मालोजी हत्यारबंद फौजबंद सरदार बनला. शहाणे कर्तबगार निष्ठेचे ब्राह्मण त्यांनी कारभारी म्हणून आपल्या पदरी ठेवून घेतले. यावेळी निजामशहाला आणि त्याचा वजीर मलिक अंबर याला लढाऊ माणसांची गरजच होती. मालोजीचं नाव त्यांच्या कानी गेलं. एक धिप्पाड खानदानी मराठा पदरी पागा पाळतोय आणि स्वतःही शूर तसाच आहे हे बादशाला समजलं. आणि त्यांनी ताबडतोब त्याला नोकरी करता फरमान पाठवून बोलावून घेतलं. त्याचा वजीर मलिक अंबर हबशी हा तो मोठा शहाणा आणि मुत्सद्दी दूरदर्शी सेनापतीच होता. ताबडतोब मालोजी दौलताबादेत जाऊन निजामशहाच्या पुढे हजीर झाला. मालोजीच्या मागोमाग विठूजीही दरबारात हजीर झाला. बादशाहनं मालोजीला सुपा आणि पुणे या दोन परगण्याची जहागिरी पण देऊ गेली आणि या दोघांनाही आपल्या पदरी ठेवलं. मालोजी राजांच्या पत्नीचं नाव होतं उमाबाई. ही फलटणच्या राव वणंगपाळ निंबाळकरांची ही मुलगी. फार सात्विक. देवापाशी सतत तिचं मागणं होतं. देवा, मला सुपुत्राची आई कर. आणि लवकरच उमाबाईला दिवस गेले. दोघेही आनंदली. आणि उमाबाईला पहिला मुलगा झाला. तो अगदी देखणा सुदृढ. मुलाचं नाव ठेवण्यात आलं शहाजीराजे भोसले. 2 वर्षांनी आणखीन एक मुलगा झाला. त्याचं नाव ठेवण्यात आलं शरीफजी.
शहाजी आणि शरीफजी ही नगरच्या शहा शरीफ पीरावरून ठेवलेली नावं. उमाबाईच्या मांडीवरती सुख खेळू लागलं. शहाजीराजे 5 वर्षाचे होते ना, तेव्हाच बादशाचं निमंत्रण आलं लढाईवर जाण्यासाठी. राजे निघाले. त्यांनी आपल्या अंगावरती चिलखत चढवलं. गेले गेले आणि गेलेच, पुन्हा माघारी आलेच नाही. इंदापुरावरती लढाई झाली. आदिलशाही आणि निजामशाही यांच्यात झुंज झाली आणि मारले गेले मालोजीराजे. आभाळात आकस्मिक उगवलेला आशेचा हा तेजस्वी तारा असाच अगदी आकस्मिक तुटून पडला. उमाबाईचं आणि पुणे प्रांताचं सौभाग्य ढळलं. सावली आली आली आणि सावली गेली गेली. अखेर 2 सुलतानांच्या आपसातील सत्ताबाजीला एका थोर मराठ्याचा बळी पडला. हे वर्ष होतं इसवी सन 1605. शहाजीराजे आणि शरीफजी अवघे 5 वर्षाचे आणि 3 वर्षाचे. आता कुणी कुणाला समजवायचं? मुलं हळूहळू मोठी होऊ लागली. शैशव संपलं, बालपण आलं. तेही पण लपू लागलं आणि किशोरपण उगवलं. रुंद छातीच्या, पुष्ट खांद्यांच्या, चमकदार डोळ्यांच्या आणि बळकट दंडाच्या शहाजीराजांना किंचित मिसरूड फुटू लागलं. वयाची 13 ओलांडली. शस्त्रास्त्रात शहाजीराजे आणि शरीफजी राजे हळूहळू पटाईत होऊ लागले. विठूजी राजांच्या आणि उमाबाईच्या मनात या दोघाही बालराजांची लग्न करावी असा विचार येऊ लागला. याच वेळी निजामशाहीत एक मातब्बर आसामी होती. लखुजी राजे जाधवराव सिंदखेडकर. 12,000 घोडेस्वारांचा हा सरदार. घराणं मातब्बर. लेकही यांची फार शहाणी, सुरेख, चणचणीत, देखणी, भाऊण. नाव तिचं जिजाऊ. विठूजी राजांनी जाधवरावांशी सगाईची बोलणी लावली. सनईची लकेर उठली. लखुजी जाधवराव तर हरकून गेले. शहाजी राजासारखा सोन्याचा तुकडा जावई म्हणून लाभतोय हे पाहून ते आनंदले. लगीन घाई उडाली. कामाधामाची गर्दी उडाली. जाधवरावांनी ज्योतिषी बुवांना आवातन धाडलं. ज्योतिषी बुवा आले. पुरोहित आले. भोसले राव जाधवराव बैठकीला बसले. रावांनी मुहूर्त पुसला. ज्योतिषांनी नवग्रह, तिथी, मिती, सार नक्षत्रांचं गणित मांडलं. बोटावरती मिळवणी केली. अनुकूल पाहिलं, प्रतिकूल पाहिलं आणि शुभमंगल मुहूर्त सांगितला. कुंकवाचे टिळे लागले. तांबडा तुषार उडाला. दरवाज्यावरच्या गणेश पट्टीवरती गणरायांनी आपलं आसन ठोकलं. मांडव पडला. भोवलं सजलं. ताशे चौघडे झडझडू लागले. मांडवाखाली धावपळ उडाली. दरवाजावर तोरणं लटकली. जाधवरावांची जिजाऊ लगीन साज सजली. तिच्या पावलावर कुंकवाची स्वस्तिकं उमटली. हळदी लागल्या. हिरवा चुडा किणकिणू लागला. भाई मळवट लावला. त्यावर अक्षदा चिकटल्या. बाशिंग मुंडावळ्या भाळावर विराजल्या. शहाजी राजांच्या अंगावरही लगीन साज चढला. त्यांच्या डोळ्यात नवरेपणाची झाक तराळू लागली. मुहूर्ताची घटका बुडाली. तोफा बंदुकांचा, वाद्यांचा आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. अंतरपाट दूर झाला. अक्षदांची आणि फुलांची वृष्टी झाली. शहाजी राजांची मान लक्ष्मी पुढे लवली. जिजाऊनं राजांना माळ घातली. चंद्रवंश सूर्यवंश एक झाले. जिजाऊ भोसल्यांच्या घरातली लक्ष्मी झाली. मंजूळ वाद्यांच्या निनादात जिजाऊ सासरी आली. खरोखरच यावेळी जिजाऊ फार सुंदर दिसत होती. सही सही लक्ष्मीच. काळेभोर केस, विशाल भाळ, रेखीव भुवया, विलक्षण पाणीदार डोळे, सरळ सळसळीत नाक, शुभ्र सुंदर दात, तांबूस ओठ, गोरापान गळा, अत्यंत रेखीव बांधा, गोड शब्दस्वर, प्रेमळ बोलणं, विनयी वागणं आणि प्रसन्न हसणं असं होतं तिचं रूप. अशी होती तिची मूर्ती. शिवकाळातल्याच परमानंद गोविंद नेवासकरानं हे सारं तिचं वर्णन लिहून ठेवलं आहे. आणि आमचे शहाजीराजे भरदार पुरुषपण हेच त्यांचं सौंदर्य होतं. गृहप्रवेशानंतर उभयतांनी उमाबाईस नमस्कार केला. भोसल्यांच्या कुळात सौभाग्य आलं. नवा आनंद आला. सोन्याच्या पावलानं रुक्मिणी पुणे प्रांतामध्ये प्रवेशली. लवकरच शरीफजी राजांचंही लग्न दान आणलं. विश्वासराव नावाच्या कुळवान मराठा सरदाराची लेक नवरी केली. तिचं नाव होतं दुर्गाबाई. जावाजावांनी संसार सुखाचा मांडला. सासूचं दुःख निववलं.
मुलांच्या आणि सुनांच्या सहवासात उमाबाई आपलं दुःख विसरली. जिजाऊ अद्याप लहान होती. ती जोपर्यंत सिंदखेडला होती तोपर्यंत तिचं जग माहेरच्या उंबरठ्याच्या आतच होतं. पण आता ती दौलताबादला आली. इथं बादशाही राजधानीत राहण्याची वेळ आली आणि मग मात्र एक एक सुलतानशाहीतले सुलतानी चाळी तिला दिसू लागली. नवे नवे भयंकर प्रकार तिला ऐकू येऊ लागले. लुटालुटी, देवळांचा आणि देवांचा चक्काचूर, आधीचे प्रलय, कत्तली, हे सारे प्रकार मोगल आणि इतर सुलतानांच्या स्वारीतून हमखास होत असत. मराठे काही केवळ रणांगणावरच मरत नव्हते. ते खेड्यातही मरत, शहरातही मरत आणि स्वतःच्या घरातही मरत. त्यांचा अपराध कोणचा? जन्माला येणं हाच अपराध. जिजाबाईला हे सारं कसंच वाटे. जिजाऊ अस्वस्थ होत होती. का 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 जिजाऊच्या डोळ्यापुढे हे प्रश्न ठिणग्यांसारखे तडतडत होते. हे आपले शूर मराठे कोणत्या ना कोणत्या तरी सुलतानाकरता लढतायत, मरतायत. कोणी निजामशाहीची बाजू घेऊन, कोणी आदिलशाहीची बाजू घेऊन, कोणी मोगलांची बाजू घेऊन, पण आपल्या बायकापुरांची बाजू मात्र घ्यायला कुणीही तयार नाही. जिजाऊचं मन या गोष्टीनं व्याकुळ होत होतं. वेशीवर घोड्यांच्या टापा वाजल्या की लोक सैरावॅरा धावत सुटत असत. मुला लेकरांची, पती पत्नीची, बाप लेकांची ताटातूट होई. न पळू शकणारे म्हातारे म्हाताऱ्या मरून पडत. धाड परत गेली की गावातली माणसं येऊन पाहत तो घरं पेटलेली, माणसं मेलेली आणि अनेक तरण्यापुरी बेपत्ता झालेल्या. कोणाला हाक मारावी? मराठा सरदार नाही दिसत नव्हतं का? असेल, पण डोळे आणि कान झाकूनच घ्यायचं म्हटलं ना की मग काय उरतं? स्वार्थ आणि लाचारी. एके दिवशी एक भयंकर गोष्ट घडली, जिजाऊला रडायला लावणारी. एके दिवशी बादशाह निजामशहाचा दरबार बरखास्त झाल्यावर सर्व सरदार घरोघर जाण्याकरता बाहेर पडू लागले. जो तो घाई गर्दीनं निघाला. बाहेर या सरदारांची वाहनं घेऊन त्यांचे नोकर, त्यांचे स्वार शिपाई आपापल्या मालकांची वाट पाहत होते. काही सरदार वाहनात बसून मार्गी लागले सुद्धा. लखुजी जाधवराव असेच प्रथम बाहेर पडले आणि पुढे मार्गस्थही झाले, आपल्या घराकडे गेलेही पण. आणि एवढ्यात भयंकर आरोळ्या किंकाळ्या उठल्या. शेकडो डोळे दचकून इकडे तिकडे वळले आणि पाहतात तो सरदार खंडागड्यांचा धिप्पाड हत्ती सोंड सपासपा फिरवीत, मस्तक जोरजोराने हलवीत आणि चित्कार करीत गर्दीवर तुडून पडला होता. दिसेल त्याला तो सोंडेंनी उचलून आदळीत होता. त्याच्या पायाखाली मस्तकांचा आणि बरगड्यांचा चुराडा होत होता. लोक भयंकर किंकाळ्या फुडीत पळत होते, कित्येक मरत होते. हत्ती सोंड उंचावून बेफाम धावत सुटला होता. क्षणात एकच धावाधाव आणि कालवा उडाला होता. खंडाग्यांचा हत्ती बिथरला. हत्तीवरती माहूत होता. गंडस्थळावर तो खचाखचा अंकुश घालून हत्तीला आवरण्याचा प्रयत्न करीत होता. पण तो बिथरलेला गजराज लोकांना तुडवीत चित्कार करीत धावतच होता. त्याने अवतार तर असा भीषण धरला होता की त्याला अडवण्याची कोणाला हिंमतच होईना. परंतु एका कल्पातल्या हत्तीनं गर्जना केली असता दुसऱ्या कल्पातल्या हत्तीला ती जशी सहन होत नाही, त्याप्रमाणे खंडागड्यांच्या हत्तीचा तो पिसाट पराक्रम हत्ती त्या शूर असलेल्या एका बहादराला सहन झाला नाही. त्याचं नाव होतं दत्ताजी जाधवराव. हा जिजाबाईचा भाऊ, लखुजी जाधवरावांचा हा मुलगा, शहाजीराजांचा हा मेवणा. दत्ताजीनं आपल्या घोडेस्वारांना हुकूम सोडला की भालेभरच्या चालवून त्या पिसाळलेल्या हत्तीला आवरा. लगेच स्वारांनी आणि दत्ताजीनं स्वतःही हत्तीवरची चाल केली. पण तो हत्ती प्रलय काळचा मेघच भासत होता. जखमा होत असूनही तो जास्त धुमाकूळ घालीत होता. त्यानं जाधवरावांच्या अनेक स्वारांना घोड्यावरून ओढून उचकून मारलं. भुईवर दणादणा आदळलं, पायाखाली चिरडलं. दत्ताजीचे सैनिक हत्तीपुढे पराभूत झाले. मरण चुकण्यासाठी जो तो पळत सुटला. हा पराभव दत्ताजीला झोंबला. दत्ताजी हत्तीहूनही जास्त पिसाळला. तो सिंहाप्रमाणे दृष्टी रोखीत थेट हत्तीवरतीच चाल करून गेला. एवढ्यात शहाजीराजांचा चुलत भाऊ म्हणजेच विठोजी राजांचा मुलगा संभाजीराजे भोसले हा मोठ्यानं ओरडून दत्ताजीला म्हणाला, राजे, हत्तीस मारणे गरज नाही, हत्तीस मारणे गरज नाही. आणि संभाजीराजे आणि खेळूजीराजे भोसले हे भोसले बंधू हत्तीच्या रक्षणाकरता धावले. पण दत्ताजी चिडून इतका बेफाम झाला होता की त्यानं काही न ऐकता सोंड साफ छाटली. पण एवढ्यावरच संपलं नाही. हत्तीला पुरतं घायाळ करून दत्ताजीनं एकदम संभाजीराजांच्यावरतीच हल्ला चढवला. ऐके ना,
त्याची तलवार सपासपा फिरू लागली आणि मग दोघात खडाजंगीची लढाई सुरू झाली. खडाखड घाव पडू लागले. दत्ताजीची आणि संभाजीची ही झटापट पाहून दोघांच्याही बाजूची मंडळी हात्यार घेऊन धावली. एकच झुंबड उसळली आणि दोन्ही पक्षात अटीतटीची झुंज सुरू झाली. निमित्त एका हत्तीचं, पण निजामशाहच्या दारामध्ये मराठ्यांची माणसं एकमेकाशी झुंजू लागली. आपल्या चुलत भावावर आपला मेहुणा तुटून पडलेला पाहून खुद्द शहाजीराजांना संताप आला. शहाजीराजे संभाजीराजांच्या मदतीला धावले. दत्ताजी ढाल तलवारीनं लढत होता. तो इतक्या विलक्षण आवेशानं तलवार फिरवित होता की जणू आपल्या भोवती त्यानं तेजोवलयच बनवलं होतं. या आकस्मिक युद्धामध्ये सामील झालेल्या वीरांच्या गर्जनांनी दिशा बधीर झालेल्या होत्या. शेजारचा चांद मिनार जणू हलत होता. अनेक मुंडकी जमिनीवर गडगडा लोळत होती. रक्ताच्या सड्यानं धुराळा दबला गेलेला होता आणि उडाला. दत्ताजी जाधवराव उडाला. संभाजी भोसल्यांच्या तलवारीखाली दत्ताजी ठार झाला. लखुजींचा मुलगा भोसल्यांच्या हातून मारला गेला. राजे लखुजी जाधवराव आधीच पुढे गेलेले होते. ते खूप दूरवर गेलेले होते. एवढ्यात वाऱ्याच्या वेगानं मुलाच्या वधाची बातमी त्यांच्याकडे दौडत आली आणि मग भयानक ज्वालामुखीच भडकला. ती बातमी ऐकून लखुजी संतापले, लाल लाल झाले. त्यांच्या अंगाची लाही लाही उडाली. त्यांच्या क्रोधानं सृष्टी शहारली. लखुजी तसेच माघारी फिरले. संभाजी भोसल्याला ठार मारण्यासाठी, सूड घेण्यासाठी. उघड उघड सोडाच्या गर्जना करीतच ते धावत सुटले होते आणि आलेच. गदारोळाप्रमाणे त्या धुवाकोळामध्ये ते घुसले. त्यांचे ते डोळे, भुवया, ओठ, दात अगदी बिथरले होते. लखुजींना समोरच लढताना दिसले ते शहाजीराजे भोसले, प्रत्यक्ष जावई, लाडक्या लेकीचं सौभाग्य. पण संपली, तुटली. नातीगुती आता उरलीच नाहीत. प्रीत संपली, माया संपली. लखुजींनी खाडकन शहाजीराजांच्यावर घाव घातला. घाव राजांच्या दंडावर बसला आणि जबर जखम होऊन शहाजीराजे भुईवर कोसळले आणि म्हणूनच वाचले. त्या क्षणीच ते बेशुद्ध झाले. नाही तर त्यांचं मुंडकच उडालं असतं. लगेच लखुजी राजे संभाजी भोसल्यांच्यावर धावून गेले. तोही झुंजू लागला. काळजात धडकी भरवणारं युद्ध कडकडू लागलं. जखमांची दोहांच्यावर जाळी झाली. तेवढ्यात लखुजींनी एक जबरदस्त घाव संभाजीवर घातला. तो त्याला वर्मीच लागला आणि संभाजी ठार झाला. पोराच्या मरणाचा पुरता सूड लखुजींनी उगवला. प्राणाचा बदला त्यांनी प्राणानं घेतला. दत्ताजी जाधवराव आणि संभाजी भोसले निजामशाहच्या महालापुढं, चांद मिनारापुढं रक्तात मरून पडले. काय म्हणायचं या प्रकाराला? कोणतं नाव द्यायचं? एक तासापूर्वी कोणाला कल्पनाही नव्हती की इथं असं काहीतरी भयंकर घडेल म्हणून. पण एका तासात वादळ उठलं. मराठ्यांच्या तलवारी एकमेकाचे मुडदे पाडण्यासाठी एकाएकी उसळल्या. मराठ्यातील यादवीचं सामर्थ्य विधात्याहूनही किती मोठं होतं, नाही का? विधात्यानं रेखलेल्या भाग्यरेखाही या यादवी पावलांनी सहज पुसून टाकल्या. महाराष्ट्राच्या कुंडलीत अवचित घुसून शुभग्रहांची माथी भडकवणारी ही अवदसा मराठ्यांची दानादान मराठ्यांच्याच हातून घडवीत होती. जाधवराव भोसलेराव यांच्या ढाली तलवारी जिजाऊ शहाजीच्या लग्न योगाने एकत्र आल्या. दोन कर्तृत्वान मराठी मनगटे एकजीव झाली. अगदी सासरे जावयाच्या नात्याने एकरूप झाली. आता कदाचित काही भाग्याचे, सौभाग्याचे असे क्षण इतिहासाला दिसतील अशी आशा कोणा आशावंताच्या मनात उगवते न उगवते, तोच ती अवदसा घुसलीच मध्ये. भाग्य राहिलं, सौभाग्यही राहिलं, वैधव्य मात्र कपाळी आलं. दत्ताजी जाधवरावांच्या आणि संभाजी भोसल्यांच्या बायकांचं कुंकू पुसलं गेलं. रक्त गळून गेलं होतं. आता गळत होते अश्रू. भोसले मंडळी संभाजी करता दुःख करीत होती. जाधवराव मंडळी दत्ताजी करता शोक करीत होती. जिजाऊनं कोणाकरता रडावं? भावा करता की दिरा करता? ती रडत होती अवघ्या नादान महाराष्ट्रासाठी. रक्ताक्षी संवत्सर उगवलं. सन 1623 महाराष्ट्रात एका प्रचंड सुलतानी युद्धाचे ढग जमू लागले. मलिक अंबरनं निजामशाहीच्या रक्षणासाठी विजापूरच्या आदिलशहाची मदत मागितली. पण आदिलशहानं निजामशाहीला मदत करण्याच्या ऐवजी मोगलांनाच मदत दिली. मोगली आणि आदिलशाही फौजा एकत्र आल्या
आणि निजामशाहीवर चालून आल्या 80,000 फौज होती ही. त्यांच्या विरुद्ध मलिक अंबरनं आपली निजामशाही फौज उभी केली. त्यात शहाजीराजे, शरीफजीराजे, विठोजीराजे भोसल्यांची सर्व मुलं, हंबीराव चव्हाण, बुधोजी नाईक निंबाळकर, विठोजी काटे, नरसिंह पेंगळे इत्यादी मराठी सरदार अनेक होते. मनसूर खान, याकूब खान, फत्ते खान वगैरे इतरही सरदार होते. पण मराठ्यांच्या मानानं ते फारच थोडे होते. म्हणजेच निजामशाहीचा जीव वाचवण्यासाठी मराठेच मरणार होते. अखेर घनघोर संग्राम झाला. 1624च्या ऑक्टोबरात अहमदनगरजवळ भातोडी इथं हे विख्यात युद्ध झालं. हजारो लोक मेले. शहाजीराजांनी आणि सर्वच मराठ्यांनी पराक्रमाची शर्थ केली. विशेषतः शहाजीराजांनी शौर्याची कमाल केली. त्यांच्यामुळेच या युद्धात निजामशाहीला जय मिळाला आणि मोगलाई आणि आदिलशाही या दोन्ही बादशाही फौजांचा पूर्ण पराभव झाला. एक बादशाही टिकली. 2 बादशांचा पराभव मराठ्यांनी केला. हजारो मराठ्यांचे बळी पडले. प्रत्यक्ष शहाजीराजांचे धाकटे भाऊ शरीफजीराजे हेही या युद्धात मारले गेले. कोणासाठी? सुलतानशाही टिकवण्यासाठी हे बलिदान. अखेर मोगली आणि आदिलशाही फौजांचा मराठ्यांनी पराभव केला. साधा इथे एक विचार मनात येतो की आम्ही 2 बादशांचा पराभव करू शकतो, एक निजामशाही टिकवू शकतो. अरे मग स्वतःच बादशाह का होत नाही? पण हा क्रांतिकारक विचार कोणाच्याही डोक्यामध्ये येत नव्हता. जो तो मशगूल झाला होता बादशाची सेवा करण्यात. हत्ती आपापसात झुंजून मरत होते आणि कोल्हे राज्य करीत होते. एवढ्यात त्या कल्लोळातही कुठेतरी मंगलवाद्य वाजू लागली. वाद्य थांबली आणि कुण्या ब्राह्मणानं अक्षता फेकून अरुळी दिली, सावधान. कोण सावध होणार? निशब्द शांतता पसरली आणि 12 वर्षाचा पोरगा खडबडून सावध झाला. मंगलवाद्यांच्या ऐवजी लोकांचं रडणं आणि कणणं त्याला ऐकू येऊ लागलं. त्याचं डोकं भणाणलं. त्याचे कान घट्ट आवळले गेले. त्याला ऐकू येना. त्याची आतडी पिळवटून निघाली. तो बेभान होऊन धावत सुटला त्वरेनं ऐन अंतरपाटाच्या समोरून लग्नाच्या मांडवातून प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणासारखा. तो नाशिकच्या पंचवटीला आला. एका मंदिरात रामाची शांत मूर्ती हसत उभी होती. आतुर होऊन त्यानं रामाला मिठी मारली आणि नेत्री आसू आणीत म्हटलं, रामा बघवतो तुला हे. चल जरा देवळाबाहेर चल आणि ऐक त्या आरोळ्या. रामा आम्ही तुला फक्त मरतानाच हाक मारायची का रे? हे बघ सारे रावण मारीच आहीमही कसा धुमाकूळ घालतायत. सारी पृथ्वी उलथी पालथी केली यांनी. कुणी सुद्धा त्राता उरला नाही. तुझ्या पुढे या वेदनांचा किती पाढा वाचू? रामा तुझ्या या सीतामाईला रावणांनी नेलं तेव्हा तू आकाश पाताळ एक केलंस. प्रत्यंच्या ताणीत ताणीत समुद्राच्या लाटा ओलांडून तू लंकेत गेलास. एका स्त्रीसाठी राक्षसन राक्षस ठार केलास. आणि हे बघ काय चाललंय. शेत उभं राहीनासं झालंय. अन्न नाही, वस्त्र नाही, घर नाही. आजची आई बहीण बायको उद्या आपली कोणीही नाही. दुसऱ्याची बटीक बनते ती. संसार संपलेत. संहार सुरू झालेत. अवघी बैसलो 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 मराया. आता सांग रामा जगायचं कसं? बुद्धीला भ्रम झालाय आता. कुठं आहोत, कुठं जायचंय, काय व्हायचंय हेच समजत नाही. काही उरलं नाही. कोणाचाही आधार राहिला नाही. सांग काय करावं ते सांग. आता मी हे पाय सोडणार नाही. आता मला सामर्थ्य दे. मी लोकांना जगाचा आणि जगाला लोकांचा व्यवहार शिकवीन. व्यवहार चातुर्य शिकवीन, आचार शिकवीन, धर्म शिकवीन. लोकांना तुझं आणि मारुतीचं अनुकरण करायला शिकवीन. कणखर अध्यात्म शिकवीन. रामा मला समर्थ कर. जय जय रघुवीर समर्थ. हे वर्ष होतं इसवी सन 1620. तिकडं देहूचं डोहही डहुळलं. एका वाण्यानं हातातली तागडी फेकून भागवत धर्माचा विणा उचलला. त्यानंही तळतळून म्हटलं, तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा. बैसुनिया तक्ता अन्ने विण पीडिती लोका. देहूचे तुकाराम निस्संदेह विदेही बनले. त्यांनी पांडुरंगाला हाक मारली.
ते स्वतःला विसरले. माझी मीपणावरी पडो पाषाण, जळ हे भूषण नाम माझे. रामदासांनी शस्त्रगर्भा कोबडी हाती घेतली. तुकारामांनी शांत मधुर वीणा हाती घेतला. तुकाराम आणि रामदास या दोघांतही राम होता. इंद्रायणी आणि गोदावरीच्या डोहात उठलेले तरंग पसरू लागले. 30 वर्षापूर्वींची नाथांची आणि अनाथांची ती हाक पुन्हा एकदा महाराष्ट्रात घुमू लागली. बये दार उघड, बये दार उघड, बये दार उघड. आणि एका बयेनं डोळे वटारले. तिच्या मस्तकात वन्नी धुळसू लागला. तिच्या डोळ्यातून ठिणग्या तडतडू लागल्या. बया अशांत झाली. कर्तव्याचा दरवाजा खडाळकन उघडून बया क्रांतीच्या उंबरठ्यावर आली. अनाथांची, पीडितांची, दुखावलेल्या महाराष्ट्राची ही बया कोण? जिजाऊ साहेब, मूर्तिमंत सौदामिनी. मराठ्यांच्या संसाराची, मुलखाची आणि तीर्थक्षेत्रांची ही दैना पाहून जिजाऊ साहेबांच्या हृदयीचे कड अनावर होत. त्यांचा ऊर भरून येई. जगावेगळी बाई होती ती. जगदंबेची ती ज्वलंत भक्त होती. जगदंबेनं महाक्रूर मायावी राक्षसांना आपल्या 8ही हातांनी ठार मारून पृथ्वीला पडलेला आजगरी विळखा सोडवला. त्या 8 हातांपैकी निदान एका तरी हाताचं बळ मला दे म्हणून जिजाऊ साहेब भवानीपाशी मागणं मागत होती. आपली मराठ्यांची जात अस्सल क्षत्रियांची, गोब्राह्मण आणि प्रजापृथ्वीचं पालन करणं हे आपलं ब्रीद. सारी पृथ्वी यवनाक्रांत झाली. तिला सोडवून धर्मसिंहासनाची स्थापना करावयाची की या जुलमी मगरुरांच्या पुढे माना वाकवायच्या. मराठ्यांच्या जात कुळीचा हा धर्मच नव्हे. जिजाबाईला मुजरे बहादरांचा तिटकारा येईल. तिला दास्याची कल्पना सोसवत नव्हती. तिला स्वतःचं राज्य हवं होतं. स्वराज्य, स्वतंत्र मराठी सिंहासन. तिला हवा होता आपला झेंडा, आपली फौज, आपला तोफखाना, आपले सेनापती, आपले प्रधान, आपल्या मूर्खावर आपलं राज्य करावं असे आपले चंद्र सूर्य आणि आपला सार्वभौम राजा. काय भयंकर कल्पना ही. असली भयंकर मनोराज्य करणारी सुलतानद्रोही व्यक्ती अमुक एका घरात राहते असं जर बादशाला कळलं असतं तर केवळ अंदाजानं तोफ डागून त्या व्यक्तीची गावासकट धुधाळ उडवली असती बादशानं. आणि तीही मराठ्यांच्या हातून. मराठ्यांचा स्वतंत्र राजा आणि राज्य अशक्य. तिचा असंतोष फोफावू लागला. तिची जगदंबेवरील भक्ती वाढू लागली. आजची स्थिती मी पालटीन आणि भवानी देवी मला सहाय्य करील असा तिला विश्वास वाटू लागला. पण ती अगदी अधीर झाली होती. उद्याची गाय आपण निर्वाणीनं सोडवू, पण आजची गाय मरते आहे हे तिला पाहवत नव्हतं. या धुमसणाऱ्या मनस्थितीतच ती हे कधीही विसरली नव्हती की आपण एक संसारी स्त्री आहोत. सोनोपंत डबीर, दादाजी कोंडदेव, नारोपंत मुजुमदार, बंकीराव गायकवाड इत्यादी वृद्ध आणि अनुभवी कारभाऱ्यांच्या सहवासात जिजाबाई राजकारणातील अनेक गुंतागुंतीच्या गोष्टींची उकल शिकत होती. 4 पाचशांच्या उलाढाली तिच्या कानावरती नित्य पडत होत्या. देशस्थिती आणि लोकस्थिती तिला कळत होती. शहाजी राजांची राजकारण ती प्रत्यक्ष पाहतच होती. लोकांची मुखी मनं तिला पक्की समजली होती. स्वार्थी सरदार आणि मोठे मोठे वतनदार सोडले तर सामान्य गरीब मराठी जनता सुलतानी सत्तेला कंटाळली आहे. पण तिच्यात धाडस नाही. जर कोणी एखादा कष्टाळू, प्रामाणिक आणि शूर अशा या मावळ्यांना हाताशी धरील तर हा शेकडो किल्ल्यांचा अवघड सह्याद्री आणि चिवट मराठ्यांचा महाराष्ट्र एक क्षणभरही पारतंत्र्यात राहू शकणार नाही हे तिने ओळखलं. तुळजापूर निवासिनी भवानीची भक्ती करणारे तिचे भक्त तिच्यासारखे शूर आहेत. फक्त मोडक्या हवा आहे हे तिने जाणलं होतं. जिजाबाईला राजकारण समजलं, उमजलं. तिची तहानभूक रोज जास्त जास्त वाढू लागली. ती जगदंबेला विनवू लागली की माझ्या मनीची आस तू पुरी कर. आणि झोपाळ्याच्या साखळ्या किणकुळू लागल्या. समयांच्या सर्व ज्योती उजळल्या. देवघरातल्या देवीच्या मुखावरती हास्य उमललं. तिच्या परिवारातील चाणाक्ष बायकाने ओळखलं. शहाजी राजांना उमजलं. जिजाबाईला डोहाळे लागले.
वृक्षवेली अंगणात फुलांचे सडे शिंपू लागल्या. झिमझिम बरसात बरसू लागली. शहाजीराजे आनंदले. जिजाबाईच्या वागणुकीत फरक पडू लागला. वेगळंच तेज चढू लागलं. नवीन नवीन इच्छा आणि आवडी उमलू लागल्या. भोवतीच्या माय बहिणी तिला मायेनं पुसू लागल्या. मुली, तुला काय हवं? स्वातंत्र्य हवं, पराक्रम हवा, अपमानांची भरपाई हवी. तिनं न दिलेली ही उत्तरं तिच्या डोळ्यामध्ये तळपत होती. जिजाबाईला वृद्ध कारभाऱ्यांच्या हाती सोपवून शहाजीराजे पुन्हा स्वारीवर निघाले. त्यांनी बीडकडे आपला लगाम वळवला. जिजाबाईच्या सेवेत आतापासूनच सारे जण मग्न झाले होते. तिचं कोड कौतुक करायला तिच्या परिवारातील स्त्रिया नेहमीच तत्पर होत्या. आता त्या जास्तच आतुरल्या. कारभाऱ्यांचे कान आज्ञा ऐकायला टवकारले गेले. पण जिजाबाईचे डोहाळेच विलक्षण. तिला मेवा मिठाई नको होती, मस्कची डाळिंब नको होती, सुगंधी सरबत नको होती, गुलाब पाण्याचा शिडकावा नको होता, अत्तराचे तुषार नको होते, नौका विहार किंवा ज्योत्स्ना विहार तिला नको होते. तिचे डोहाळे वेगळेच होते. हत्तीवर बसावं असं तिला वाटू लागलं होतं. डोंगरावरचे किल्ले चढून जाऊन पहावेत असं तिला वाटत होतं. सोन्याच्या तख्तावर बसावं आणि मस्तकावरती शुभ्र छत्र धरवून मोठी मोठी दानं करावीत असं तिला फार वाटू लागलं होतं. सुंदर चौऱ्या आपल्यावरती ढळवून घ्याव्यात अशी हौस तिला निर्माण झाली होती. धनुष्यबाण, भाला, तलवार इत्यादी शस्त्र घेऊन अंगावर चिलखत चढवून लढाया कराव्यात अशी तिला विलक्षण लालसा निर्माण झाली होती. गड जिंकण्याचे आणि मोठे मोठे विजय मिळवण्याचे डोहाळे तिला होऊ लागले होते. पण सर्वात विलक्षण म्हणजे तिला वाघावर बसावं असं वाटू लागलं होतं. तुळजाभवानीप्रमाणे शस्त्रास्त्र घेऊन खरोखर असे डोहाळे लागावे साक्षात तुळजाभवानीलाच. हे सारे तिचे डोहाळे त्यावेळच्या एका लेखकानं लिहून ठेवले. जिजाबाईच्या आनंदाचा हिंदोळा वर वर चढत होता. श्रावणाची पौर्णिमा उगवली आणि आनंदाच्या हिंदोळ्याची दोरी तटकन तुटली. भयंकर घात झाला. वीज कोसळावी तशी ती भयंकर बातमी दौलताबादच्या किल्ल्यावरून उडाली आणि जिजाऊ साहेबांच्या वाड्यातून कोसळली. एकदम आकांत उडाला. चौघडा तसाच थांबला. जिजाबाई दुःखात बुडाली. शके 1551च्या श्रावण शुद्ध पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी जिजाबाईचं माहेर उद्ध्वस्त झालं. लखुजी जाधवरावांचा सहकुटुंब सहपरिवार मुक्काम दौलताबादच्या जवळ कुतलच्या हौदाजवळ पडला होता. दिनांक 25 जुलै 1629 श्रावण शुद्ध पौर्णिमा या दिवशी लखुजी राजे आपल्या बरोबर अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव या आपल्या 3 मुलांना घेऊन गडावर सुलतानाच्या दर्शनाला निघाले. लखुजी राजे गडावर आले. चौघेही जाधवराव सुलतानापुढे आदवीनं मुजरे करायला गेले. जाधवरावांनी मुजरे घातले. ते मुजरे करीत असताना सुलतान एकदम उठून आत निघून गेला आणि तेवढ्यात सर 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 आवाज करीत ज्ञानातून तलवारी बाहेर पडल्या. दरबारात आजूबाजूला उभे केलेले होते मारेकरी. त्यातला एक होता हमीद खान, दुसरा होता मुकरब खान, सफदर खान, फरीद खान, मोती खान. चौघा जाधवरावांनी कटारी उपसल्या. हमीद खान, फर्राद खान वगैरे सरदार सपसप घाव घालू लागले. दगाबाजांच्या आरोळ्यांनी शाही महाल दणाणला. सुलतान आतल्या बाजूला निकालाची वाट पाहत होता. एकदम बेहोश आरोळी उठली. निकाल लागला. लखुजी, अचलोजी, रघुजी आणि यशवंतराव या चौघाही जाधवरावांची प्रेत खांडोळ्या होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. बादशाची इमानदारीनं सेवा करायला धावले आणि ही मिळाली इमानदारीची किंमत. जाधवरावांच्या हत्याकांडामुळे शहाजीराजे एकदम बिथरले. त्यांनी निजामशाही सोडली. पण सोडली तरी जायचं कुठं? नकोच ही हुजरेगिरी, नकोच ही गुलामगिरी. हे सुलतान नको, ती जहागीर नको. माझा मुलूक, माझे लोक, माझी मनगट, माझी तलवार यांच्याशी बंड पुकारण्याचा धाडसी विचार शहाजीराजांच्या मनामध्ये उसळला. बंड, केवढी धाडसी कल्पना होती ही. बादशाही विरुद्ध बंड. आणि खरोखर शहाजीराजे बंड करून उठले. ते यावेळी परिंड्या नजीक होते. तिथून ते संगमनेरला आले. तिथून पुण्याला आले. पुण्याची जहागीर मालोजी राजांच्या वेळेपासून त्यांच्याच ताब्यात होती. हाच मुलूक त्यांनी स्वतंत्र बनवला. 300 वर्षांनंतर पहिला दिवस उगवला पुण्यात स्वातंत्र्याचा.
शहाजीराजांनी पुण्याच्या भोवतीचा प्रदेश हा पूर्णपणे आपल्या ताब्यात घेतला आणि हा प्रदेश आपला म्हणून, स्वतंत्र म्हणून जाहीर केला. हा प्रदेश होता विजापूरच्या आदिलशहाचा. राजांनी एक असामान्य धाडस केलं होतं. त्यांच्यापुढे एक फार मोठी काळजी होती आणि ती होती जिजाबाईची. उघड्या मुलखात तिला ठेवणं धोक्याचं होतं. या धामधुमीत आणि धावपळीत तिला ठेवावं तरी कुठं, हा मोठा प्रश्नच होता. सुखरूप राहायला बळकट घरटं म्हणजे सह्याद्रीच्या खांद्यावरचा एखादा डोंगरी किल्लाच. राजांना चटकन एका बुलंद किल्ल्याची आठवण झाली. किल्ले शिवनेरी. गडाचा गडकरी पण तसाच बळवंत होता, शिवाय तो नात्यातलाही होता. त्याच्या घराण्यातली दुर्गाबाई ही जिजाबाईची सख्खी जाऊ होती. या गडकऱ्याचं नाव होतं विजयराव सिरोजी विश्वासराव. राजांनी लगेच जिजाबाईची रवानगी केली, ती शिवनेरीवर केली. एवढ्यात पुण्यामध्ये होळ्या पेटल्या. आदिलशाही फौजा पुण्यात घुसल्या. आगी लावीत आणि कत्तली करीत हे शाही सैनिक थैमान घालू लागले. राया राव या नावाच्या मराठी सरदाराच्याच हाताखाली ही फौज त्यानं पाठवली. पुण्याचे डौलदार वेशी सुरुंगानं उडवण्यात आल्या. रायारावानं खरोखरच गाढवा आणली, नांगरानं जुंपली आणि पुण्यात आणि पुणे प्रांतात त्यांनी हा गाढवाचा नांगर फिरवला. ही बादशाही दहशत. त्याने एक लोखंडी पहार जमिनीमध्ये ठोकून ठेवली. फुटकी कवडी आणि तुटकी वहाण पुण्यातच त्यांनी टांगून ठेवली. याचा अर्थ असा की लोक हो, बंडखोर शहाजी भोसल्याचं पुणे बर्बाद झालं. आता इथं जीवा लागणार नाही, हे स्मशान झालं. बादशाही विरुद्ध हत्यार उगारलं की त्याचा परिणाम हा असा होतो. या औट घटकेचं स्वराज्य संपलं. या बातम्या राजांना आणि जिजाऊ साहेबांनाही समजल्या. डोळे घट्ट मिटून एक कडू जहर आवंडा गिळण्याच्या पलीकडं काहीही करता येणं शक्य नव्हतं. भयंकर दहशत बसली सर्वांना. पण जिजाबाईला उलट पेशानं तिची भिवई वरच चढली आणि तेवढ्यात करून आरोळ्या उठल्या. वाचवा, मला सोडवा, धावा धावा. भोसल्यांच्या घरची एक तरुण स्त्री गोदावरीवरती स्नान करायला येणार याच्यावरती पाळत ठेवून मोगल सरदार महामद खान यानं ती आल्यावर अकस्मात तिच्यावर छापा घातला. जिजाबाईच्या जावेलाच पळवून नेलं. संतापानं जिजाबाईची दुसरी भिवई वर चढली. मोगलांचा सरदार अजम खान याच्या मार्फत शहाजीराजांनी शहाजहानकडे अर्ज पाठवला आणि राजाने मुकाट्याने मोगलांची 50,000 सरदारी पत्करली. शिवनेरी गड अगदी कोंदणात वसला होता, हिऱ्यासारखा. त्याच्या 8ही दिशांना प्रशांत पवित्र देवस्थानं होती. ज्योतिर्लिंग भीमाशंकर, लेण्याद्रीतील गिरिजात्मक गणपती, निमगिरीचा खंडोबा, ओझरचा विघ्नहरी गजानन, ओतूरचे चैतन्य स्वामी, डोंगरावरची तुळजाबाई, नाणेघाटातला कुकडेश्वर, लेण्यातील अंबा अंबिका आणि सर्वांच्या मध्यावर हा शिवनेरी गड आणि गडावरची शिवाई देवी. गडावरून सह्याद्रीची गगनाला भिडलेली शिखरं दिसत होती. वाघांनी गजबजलेला तो नाणेघाट, किर्र झाडीनं झाकलेला तो भीमाशंकर आणि तो महाभिकट हरिश्चंद्रगड, जीवधनगड, चावंडगड इत्यादी किल्लेही अवतीभोवतीच होते. किती अवघड अजिंक्य प्रदेश हा, पण तो सुलतानांच्या ताब्यात होता. सह्याद्रीच्या हृदयातून पाझरणारे अमृत प्रवाह गडावरून रम्य दिसत असत. झाडीतून लपंडाव खेळत खेळत येणारी ती मीना, ती अल्लड पुष्पावती, ती खतखदा हसणारी कुकडी आणि ती चपलगती मांडवी चौही गडाच्या भोवतालून वाहत होत्या. जिजाबाईला आता पावलं अगदी मंद मंद टाकावी लागत होती. ती शेंडली. जिजाबाईला आता अंगावरचे दागिनेही जड वाटू लागले. तिच्या मुखावर किंचित फिकटपणा आला. फाल्गुनाची पौर्णिमा आली. शिवनेरी भोवतीच्या गावागावात होळ्या पेटल्या. पोरासोरांच्या टिमक्या वाजू लागल्या. गडावरही होलिकोत्सव झाला. निदान मराठा गडकरी असलेल्या प्रत्येक किल्ल्यावर होळीचा सण हा होतच असे. कुशल आणि अनुभवी सुईणींनी जाणलं की बहुतेक आज किंवा उद्या एवढ्याच गडावर एका सुरक्षित खोलीत बाळणपणाची सर्व व्यवस्था करण्यात आली होती. त्या खोलीला आतून पांढरा चुनखडीचा रंग देण्यात आला होता. भिंतीवर कुंकवानं ठिकठिकाणी स्वस्तिक आणि शुभचिन्ह रेखण्यात आली होती.
दाराला झरोक्यांना पडदे लावण्यात आले होते. दारांच्या दोन्ही बाजूंना मंगल देवतांची चित्र काढण्यात आली होती. खोलीत सतत तेवते नंदादीप ठेवण्यात आले होते. पाण्यानं भरलेले कलश आणि जरूर त्या सगळ्या वस्तूंचा आणि औषधांचा संच अगदी तिथं जय्यत तयार होता. खोलीत पांढऱ्या मोहऱ्या टाकल्या होत्या म्हणे. आता दाटली होती उत्कंठा. फाल्गुन वद्य तृतीयेची पहाट झाली. आकाशातल्या चांदण्या हळूहळू विरघळू लागल्या. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजू लागला आणि जिजाबाईचं पोट दुखायला लागलं. सुईणींची, कुळंबिणींची, वैद्यांची एकच धावपळ आणि गडबड सुरू झाली. जिजाबाईनं बाळणपणाच्या खोलीमध्ये प्रवेश केला. विश्वासराव, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारीच मायेची माणसं जिजाऊच्या काळजीत आणि तितक्याच उत्सुकतेमध्ये चूर झाली. आनंद, औत्सुक्य, भीती, पुन्हा आनंद, पुन्हा काळजी, पुन्हा औत्सुक्य. मागचा क्षण पुढच्या क्षणाला उत्सुकतेने विचारत होता, काय? अजून काही नाही. पुढचा क्षण जणू मागच्याला उत्तर देत होता. एक एक निमिष तासासारखं जाऊ लागलं होतं. आणि दारावरचा पडदा हलला, एकदम बाजूला झाला. उत्सुकतेच्या भुवया चढल्या, माना उंचावल्या. बातमी हसत हसत ओठावर आली. काय काय काय? मुलगा 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 मुलगा. दिनांक 19 फेब्रुवारी, शुक्रवार, सन 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551. या दिवशी रात्री शिवनेरीवरती जिजाऊ साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आला आणि किल्ल्यावर आनंदाचा कल्लोळ उसळला. वाद्य कडाडू लागली, संबळ झणाडू लागली. गडावरच्या नगारखान्यात सनई चौघडा झडू लागला. नौबत सहस्रशः दणाणू लागली. नद्या, वारे, तारे, अग्नी सारे आनंदले. तो दिवस सोन्याचा, तो दिवस रत्नांचा, तो दिवस कौस्तुभाचा, अमृताचा. छे हो छे छे छे. त्या दिवसाला उपमास नाही. शुभग्रह, शुभ नक्षत्र, शुभ तारे, शुभ घटका, शुभ पळे, शुभ निमिष, तो शुभ क्षण गाठण्यासाठी गेली 300 वर्ष शिवनेरीच्या भोवती अक्षरशः घुटमळत होती. आज त्यांना नेमकी चाहूल लागली. आज ती सर्वजण जिजाऊ साहेबांच्या सुतिकागृहाच्या दाराशी थबकली, थांबली, खोळांबली, अधीरली आणि पकडलाच त्यांनी तो शुभक्षण. 300 वर्षानंतर, 300 वर्षानंतर कोणत्या शब्दात त्या सुलक्षणाचं मोल सांगू? अहो, ते अशक्य. केवळ शतकांनीच नव्हे तर युगायुगांनी असा क्षण निर्माण होत असतो. त्याचं मोल अमोल. शालिवाहन शकाच्या 1551व्या वर्षी शुक्लनाम संवत्सरात, उत्तरायणात, फाल्गुन महिन्यात, वद्य तृतीयेला, शिशिर ऋतूत, हस्त नक्षत्रावर, सिंह लग्नावर, शुक्रवारी सूर्योदयानंतर 30 घटका आणि 8 पळांनी अखिल पृथ्वीच्या साम्राज्याचे वैभव व्यक्त करणारे 5 ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना जिजाऊ साहेब आऊसाहेबांच्या उदरी शिवनेरीवर पुत्र जन्माला आला. शुक्ल संवत्सरांनी नाव आपलं सार्थकी लावलं. गडाचं तोंड साखळून गोड झालं. आऊसाहेबांच्या महाला पुढं पखालीतून आणि घागरीतून धो धो धबधबलेलं पाणी 12 वाटांनी वाहत निघालं. खळाळणारा तो ओघ वेशीला आला. ओघ वेशीला आला. पुत्र कोणाला झाला? पुत्र जिजाऊ साहेबांना झाला. पुत्र शहाजीराजांना झाला. पुत्र सह्याद्रीला झाला. महाराष्ट्राला झाला. भारतवर्षाला झाला. प्रत्येक जलौघ वळसे घेत घेत दिल्लीच्या, विजापूरच्या, गोव्याच्या, मुरुड जंजिऱ्याच्या आणि गोवळकोंड्याच्या विशीकडे धावत होता. तेथील मगरूर सुलतानांना जणू बातमी सांगायला तो धावत होता की आला आला सुलतानांनो, तुमचा काळ जन्माला आला. तुमच्या आणि तुमच्या उन्मत्त तख्ताच्या चिरफाया उडवण्याकरता कृष्ण जन्माला आला. बाळंतिणीचे सगळे उपचार सुरू झाले होते. त्या मराठमोळ्या आयाबाया आऊसाहेबांना फुलासारखं सांभाळीत होत्या. बाळ जन्माला आल्यावर आऊसाहेबांच्या भोवती त्या जमल्या. छे, दंडाची लुगडी नेसणाऱ्या त्या गरीब बाया म्हणजे सुईणी आणि कोळंबिणी नव्हत्याच. मग कोण होत्या? त्या होत्या जणू प्रत्यक्ष नीती, धृती, कीर्ती, भक्ती, शक्ती, विद्या आणि प्रीती. मराठमोळ्या वेशात या देवतात जणू बाळाच्या भोवती मूर्तिमंत उभ्या होत्या. कारभाऱ्यांनी मग जाणत्या नेमत्या हुशार ज्योतिषांना बोलावून आणलं. त्या ज्योतिषांचं चित्त आश्चर्यमुग्ध होऊन गेलं. प्रातःकालच्या प्रफुल्ल
कमलपुष्पांप्रमाणे आनंदित होतसाते ते विद्वद्वर्य आपल्या सन्मुख बसलेल्या मंडळी प्रत माना डोलवीत डोलवीत सांगते झाले, महाजन हो, पृथ्वीचे भाग्य उदेले. अति थोर सौभाग्य मुहूर्तावर हा कुमार जन्माला आलाय. याची कुंडली अत्यंत मोठ्या अशा भाग्य योगांनी परिप्लुत आहे. अहो, हा सुपुत्र दिग्विजय करील, हा परम साहसे करील, आपली कीर्ती दिगंताला पोचविल. हा आपल्या सत्तेत गिरिदुर्ग, जलदुर्ग, वनदुर्ग आणि स्थलदुर्ग ठेवील. श्रांत पृथ्वी शांत करील. सकल भूमीचे ठाई हा सुपुत्र यश कीर्ती प्रताप महिमा वाढवून चिरंजीव होईल. इवलस ते बाळ, त्याला अजून धड रडता सुद्धा येत नव्हतं, पण त्याच्याकडून केवढ्या प्रचंड अपेक्षा होत्या. आऊसाहेबांच्या सौम्य मातृदृष्टीतही त्याच अपेक्षा दाटलेल्या होत्या. परंपरेप्रमाणे उपाध्यायांनी बाळंत घरात गणपती, जिवंतिका, विष्णू वगैरे देवदेवतांची पूजा केली. आऊसाहेबांच्या बरोबरच शिवनेरीवर आलेले मल्हार भट आर्वीकर उपाध्ये तिथं होते. हे आर्वी मुदगलचे मल्हार भट उपाध्ये हे शहाजी राजांच्या घराण्याचे पिढीजात उपाध्ये, राजोपाध्ये. आता राजोपाध्ये होते. राजाही जन्माला आला होता. आता फक्त राज्य हवं होतं. 5व्या दिवशी धनुष्यबाण, तलवार इत्यादी या सर्व साधनांची, हत्यारांची बाळंत घरामध्ये पूजा करण्यात आली. बाळाच्या 5वीला तलवार पूजली, नांगरही पूजला. 6व्या दिवशी सटवाईची पूजा झाली. ललाटीचा लेख तर ब्रह्मदेवानं केव्हाच लिहिला होता. 8व्या दिवशी पिशाच, भूत, राक्षस, जाखिणी, डाकिणी यांनाही दूर बाजूला निरनाळे उतारे टाकण्यात आले. मल्हार भटजींनी सर्व देवदेवतांना नमस्कार करून प्रार्थना केली, ते बाळाचं रक्षण करा. 10व्या दिवशी बायकांनी जमून आऊसाहेबांना आणि बाळाला न्हाऊ घातलं. बाळ मोठा लोभसवाणा दिसत होता. बरं, 12वा दिवस उगवला. आज बाळाचं बारसं होतं. बारसं मोठ्या थाटामाटानं झालं. पाळणा सजून सवरून बाळाची केव्हाची उत्सुकतेनं वाट पाहत होता. आऊसाहेब पिवळ्या रंगाचं जरीचं लुगडं नेसल्या होत्या. अंगा खांद्यावर त्यांनी नेहमीचे भारदस्त दागिने घातले होते. त्या खरोखरच आता उषःकालच्या प्रसन्न दिनश्रीप्रमाणे दिसत होत्या. त्यांनी बाळाला मांडीवर घेतलं. बाळानेही मोठ्या थाटामाटाचा पोशाख केला होता. जरीचं अंगडं, जरीचं कुंचड, मोठा रुबाब होता. कुंचड्याला कडेनं मोठे लावले होते. मध्यभागी लावलेलं सोन्याचं पिंपळ पान बाळाच्या कपाळावरती रुळत होतं. गळ्यात दृष्टीची पोत आणि सोन्यात जडवलेलं वाघनक घातलं होतं. त्याला पाचू जडवले होते. शिवाय सोन्याची जिवंती बाळाच्या छातीवरती विराजली होती. हातात बिंदल्या आणि मनगटं होती. पायात लखलखीत चाळवाळे होते. डोळ्यात काजळ घातलं होतं. कपाळावर तीट पण लावली होती. सुवासिनींनी बाळाला आणि आऊसाहेबांना ओवाळलं. बायकांनी बाळाला हाती घेतलं. कोणी म्हणाल्या गोविंद घ्या, कोणी म्हणाल्या गोपाळ घ्या. साऱ्या जणी उत्सुकतेनं आऊसाहेबांच्याकडे पाहू लागल्या. बाळाचं नाव काय ठेवायचं? शिवाजी, शिवाजी राजे, शिवाजी राजे. पाळणा हल्ला, बायका हसल्या, पाळणा झुलला, वाद्य वाजली, शिवाई डोलली, शिवनेरी हसला. मावळच्या अष्टभुजा अष्टांगना शिवबाला आंदोलू लागल्या. बाळा जो 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 जो. पण शिवबाळा आता लवकर लवकर मोठा हो. जो 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 जो.